वाहनाला अपघात झालेला आहे। वाईहून मुंबईकडे येत असताना आठवलेंच्या वाहनाला हा अपघात झाला। रामदास आठवलेंना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं या क्षणाचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतात। स्वतः रामदास आठवले आपल्या सोबत आहेत। रामदास आठवलेजी, वाहनाला अपघात झाल्याचं वृत्त आहे, नेमकं केव्हा आणि कसा घडला हा अपघात? आता मी काल महाडला होतो। महाड सौदा सगळ्यात जास्त त्यावेळेला रामदासजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय। वाईहून मुंबईकडे येत असताना आठवलेंच्या वाहनाला अपघात झालेला आहे। फोन लाईन वरून खुद्द केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या सोबत जोडले गेलेले होते। रामदास आठवलेंना मात्र या अपघातामध्ये कोणतीही दुखापत झाली नाहीये। रामदासजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, बोला। आपला अपघात झाल्याचं वृत्त आमच्यापर्यंत पोहोचतोय। केव्हा आणि कशा प्रकारे हा अपघात झालेला आहे, यामध्ये काही दुखापत झाली आहे का आपल्याला? तर मी काल महाडमध्ये होतो। बाबासाहेब आंबेडकर आणि महाड सौदा तळ्याचा सत्याग्रह केलेला होता आणि त्याचा वर्धापन दिन प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करत असतो क्रांतीभूमीवर। त्या ठिकाणी रात्री 9 वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी होतो आणि त्यानंतर महाबळेश्वरला आमच्या कार्यकर्त्यांची बैठक होती। त्यासाठी रात्री महाबळेश्वरला मुक्काम होता। त्यानंतर मी वाईमध्ये आलो आणि वाईमधून मी मुंबईकडे निघालो। तर इथे 6:15 वाजता मग खंडाळा बोगदा आहे। त्या खंडाळा बोगद्यामध्ये एका गाडीला काहीतरी टायर ब्लॉक झालं होतं आणि ते पंक्चर काढत होते। अचानक त्या ठिकाणी 2 कंटेनर थांबले आणि आमची पोलीसची गाडी जी समोर होती ती त्याला ठोकली आणि आमच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला, पण एकदम पोलीसच्या गाडीत आमची गाडी ठोकली। त्यामुळे पुढचं इंजिन आमचं एकदम खराब झालेलं आहे। माझ्या बरोबर माझी पत्नी सीमा होती आहे, त्यानंतर तिची आई आहे आणि मामी आहे। आम्ही मुंबईकडे निघालो होतो। काय आम्हाला कोणाला काय लागलेलं नाही आहे आणि एकदम सुखरूप आहोत, पण गाडी मात्र खराब झालेली आहे। नक्कीच आपण सुखरूप आहात, धन्यवाद। आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी। त्या अपघातात आठवलेंना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय।